मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या समोर आता ही जी तुम्ही बघताय ही आहे ट्रॅमची स्क्रॅम्बलर 400X. 400cc कॅटेगरीमध्ये हे इंजिन येतं. हे जे इंजिन आहे ते 40 PS ची पॉवर जनरेट करतं आणि 37 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. पाठचा टायर तुम्ही बघताय ना, ह्या गाडीला 140 सेक्शनचा पाठचा टायर दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी एक्झॉस्ट पाहू शकता. हा डबल बॅरल एक्झॉस्ट आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता अपसाइड डाऊन फोक्स दिलेले आहेत आणि या साईडला तुम्हाला अशी काहीतरी ही ग्रिल मिळते जी तुमची हेडलाईट प्रोटेक्ट करते आणि फुल LED सेटअप आहे. तुम्ही पाहू शकता इंडिकेटर सुद्धा LED आहेत. गाडीची जी ब्रेकिंग आहे ना ती ड्युअल चॅनल ABS मध्ये येते. 320 mm ची पुढे डिस्क आहे आणि लिक्विड कूलिंग इंजिन आहे गाडीचं. रेडिएटर ग्रिल सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. चांगली मेटलची आहे. हे बघा, नकल गार्ड सुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत. सेफ्टीसाठी ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा दिलेला आहे. बटनांची क्वालिटी सुद्धा तुम्ही पाहू शकता. या साईडला पासिंग लाईटचं बटन आहे. या साईडला तुम्हाला तुमचा मीटर कन्सोल आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी या साईडला हे आय बटन दिलेलं आहे. सोबतच साईड इंडिकेटर सुद्धा दिलेलं आहे. इंडिकेटरचं स्विच, हॉर्नचं स्विच, इंजिन किल स्विच, हॅझार्ड लाईटचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे आणि सेल्फ स्टार्ट दिलेलं आहे. मीटरमध्ये या साईडला इथे गिअर पोझिशन इंडिकेटर आहे. हे स्पीडोमीटर आहे. या साईडला ट्रॅक्शन कंट्रोलची वॉर्निंग आहे, ABSची वॉर्निंग आहे. या साईडला गाडी आता न्यूट्रलमध्ये आहे. बघू शकता इंजिन ऑफ आहे. तर आता चालू करूया आपण. हे बघा, इथे फ्यूल इंडिकेटर आहे आणि ही जी चावी आहे ना ही जरा थोडी युनिक आहे. या चावीमध्ये ना एक चिप आहे. जर तुम्ही डुप्लिकेट चावी जर या गाडीला लावत असाल तर गाडी चालू होणार नाही. जी ह्याची ओरिजिनल चावी असेल ना त्याच चावीने फक्त गाडी चालू होणार. त्याचसोबत गाडीचे लुक पहा, फिट अँड फिनिश पहा. कलर सुद्धा ग्लॉसी कलर आहे. हा रेड कलर आहे माझ्यासमोर. आणि E20 कंप्लायंट हे जे इंजिन आहे म्हणजे इथेनॉल 20% आणि पेट्रोल अशा फ्यूलवरती ही गाडी चालते. ॲक्सिलरेशन आहे ते ह्या ठिकाणी राईड बाय वायर टेक्नॉलॉजीने दिलं आहे. म्हणजे इथे कोणतीच तुम्हाला केबल पाहायला मिळणार नाही. केबल तुटण्याचा वगैरे काही इथे प्रॉब्लेम नाही. आणि सोबतच स्लीपर असिस्ट क्लचसुद्धा दिलेला आहे गाडीला. तर त्याच्यामुळे गिअर शिफ्टिंग जी होणार आहे ना ती खूप स्मूथ होणार आहे. सीट पण बऱ्यापैकी वाईड दिलेली आहे. कम्फर्टेबल आहे रायडरला. सीट एकदम कुशनिंग पण खूप चांगलं आहे, सॉफ्ट आहे एकदम. आणि पिलियनची सीटसुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे. इथे इंजिन गार्ड दिलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ना हे कूलंट आहे. तर इंजिन प्रॉपरली खालून सेफ आहे. म्हणजे जर तुमची गाडी ऑफरोड करत असाल आणि कोणत्या दगडाला वगैरे आपटली तर तुमचं कूलंट सेफ राहील आणि इथून तुम्ही कूलंट फील करू शकता. गाडीचा जो फ्रंट अलॉय व्हील आहे तो 19 इंचेसचा व्हील दिलेला आहे आणि ड्युअल चॅनल ABS आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. सोबतच ट्रॅक्शन कंट्रोल आहे आणि फ्रंट USD आणि बॅक मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे. आतमध्ये बघू शकता. हे बघा, जो फ्यूल टँक आहे ना तो 13 लिटरचा आहे. थोडा जास्त असला असता ना तर चांगलं झालं असतं, मला असं पर्सनली वाटतं. सोबतच रेअर टायर आहे ना तो 140 सेक्शनचा आहे आणि ड्युअल पर्पज टायर दिलेला आहे. हा बघा, म्हणजे तुम्ही या टायरवरती ऑफ रोडिंगसुद्धा करू शकता आणि हायवे टुरिंगसुद्धा करू शकता. आणि या गाडीला आहे ना साईड स्टँड कट ऑफ सेन्सरसुद्धा दिलेला आहे. आणि पुढचा टायर बघताय ना तुम्ही, तो टायर आहे ना 190/19चा दिलेला आहे. हा बघा. चला तर या गाडीचा आता आपण एक्झॉस्ट नोट ऐकूया. ह्या साईडला तुम्ही पाहू शकता, ह्या साईडला इथे USB Type-C चार्जर सुद्धा दिलेला आहे. ट्रॅक्शन कंट्रोल तुम्ही ऑन ऑफ करू शकता. सोबतच ABS सुद्धा ऑफ ऑन तुम्ही करू शकता या ठिकाणी. तर चला मित्रांनो, आता ही बाईक आपण राईड करूया आणि ही बाईक नक्की चालायला कशी आहे, गाडीचे स्पेसिफिकेशन कशी आहेत, ब्रेकिंग कशी आहे, पॉवर डिलिव्हरी कशी आहे ते आपण पाहूया. चला तर मग मी आता तुम्हाला मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो. तर सुप्रभात मंडळी. तर मी आता आहे भाऊच्या धक्क्याजवळ आणि मी आता चालवतोय ट्रॅम्प स्क्रॅम्बलर 400X. तर आज ह्या बाईकची आपण टेस्ट राईड घेणार आहे. एक ब्रेकफास्ट राईड म्हणू शकता तुम्ही लोणावळ्यासाठी. माझ्यासाठी एकदम नवीन मशीन आहे ही. तर स्पेशल थँक्स साऊथ बॉम्बेच्या शमान ट्रॅम्प्स बलाड पियरकडून, ज्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली. ट्रॅम्पच्या कोणत्याही बाईक संबंधित जर तुम्हाला डिटेल्स जाणून घ्यायच्या असतील किंवा बाईक बुक करायची असेल तर त्या शोरूमला नक्की भेट द्या. साऊथ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून हार्डली वॉकिंग 5 मिनिटावरच आहे ते. या गाडीचे सस्पेन्शन इतके जबरदस्त आहेत ना, म्हणजे खड्डे आता 3-4 खड्डे तुडवले मी पाठी. बऱ्यापैकी शॉक ॲब्झॉर्ब करतायत यार याचे सस्पेन्शन. हायवे स्टेबिलिटी पण चांगली आहे. हँडल हिचं अपराईट आहे त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल बसलो आहे मी. सीट कम्फर्ट खूपच छान आहे या गाडीचा. आणि 40 PS ची पॉवर आणि 37 न्यूटन मीटरचा टॉर्क
हा फील होतोय जेव्हा तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या गिअरमध्ये रेव करता, तेव्हा गाडीची जी पॉवर आहे, गाडीचा जो मिड रेंज आहे ना, तो समजून येतोय की भाई हाय पॉवर गाडीला जबरदस्त. फर्स्ट गिअरमध्ये एकदम शांत उठते गाडी, पण तिसरा आणि चौथा गिअर आहे ना जबरदस्त आहे. छोटे मोठे ऑफरोड करण्यासाठी बनली आहे, म्हणजे डिझाईन केलं आहे हिला. एकदम एक्स्ट्रीम ऑफरोडिंग नाही होणार हिच्यावरती. ऑफरोड प्लस टुरर असा सेगमेंट आहे हा. आता मी विथ पिलियन राईड करतोय, तर मी पाठी माझ्या दिशा बसली आणि दिशाला मी विचारलं की कसं वाटतंय, म्हणजे पाठी कम्फर्टेबल आहेस का. तर ती मला बोलली की हा कम्फर्टेबल आहे, एवढं काही जाणवत नाही म्हणजे खड्डे वगैरे. तसंच या गाडीला राईड बाय वायर टेक्नॉलॉजी आहे. म्हणजेच आता मी जे थ्रॉटल देतो आहे ना, ते इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल होतं आहे. याला कुठेच एक्सेलरेशन केबल नाही दिली आहे ह्या गाडीला. तर त्याच्यामुळे जो रिस्पॉन्स आहे ना, थ्रॉटल रिस्पॉन्स, तो एवढा जबरदस्त आहे ना, म्हणजे क्विक आहे एकदम. सोबतच स्लिपर असिस्ट क्लच आहे, त्याच्यामुळे क्लच एकदम लाईट फील होतोय मला. आणि गिअर पण एकदम स्मूथली शिफ्ट होत आहेत, असं नाही की कुठे अडकत आहेत किंवा गिअरचा कुठला आवाज येतोय. व्हायब्रेशन आहेत पण एकदम हाय RPMला आहेत ते, तुम्हाला ते फील पण नाही होणार. काय करतोय दादा. ओव्हरऑल गाडीची कंट्रोलिंग खूप चांगली आहे, सिटिंग पोश्चर पण खूप चांगला आहे. फक्त हा जो मीटर कन्सोल दिला आहे ना, तो थोडासा ना डिस्प्ले ना याचा मोठा पाहिजे होता. थोडेसे छोटे फॉन्ट वाटले मला, पण बऱ्यापैकी डिस्प्ले ब्राईट आहे. आता बघू शकता मी ऑलमोस्ट 100ला क्रूज करतोय, पण गाडी खूप स्टेबल आहे आणि अजूनही गाडी जाऊ शकते. आता तुम्हाला कदाचित विंड नॉईस येत असेल, पण थोडंफार मॅनेज करा, कारण विंडशिल्ड नाही समोर, तर त्याच्यामुळे डायरेक्ट जो हवेचा जो थ्रो येतोय ना, तो डायरेक्ट माझ्या कॅमेरावर आणि माझ्या हेल्मेटवर येतोय. जर तुम्हाला टुरिंग करायचं असेल तर तुम्ही विंडशिल्ड सुद्धा समोर लावू शकता. नकल गार्ड्स तर आहेत, ऑलरेडी दिलेच आहेत, चांगल्या क्वालिटीचे दिलेत. ह्या गाडीला जर तुम्ही कॉम्पिटिटर बघायला गेलात ना, तर हिमालयन 450 आहे आताची जी न्यूवाली जी लॉन्च झाली आहे ती. परत डॉमिनार 400 आहे, मॅव्रिक, हिरो मॅव्रिक आहे, हार्ली डेव्हिडसनची ती आता जी न्यू लॉन्च झालेली, काय नाव तिचं, हार्ली 440, ती एक आहे. अंडर 3.5 लाखाच्या आतमध्ये जर तुम्हाला जर कोणती गाडी पाहायची असेल तर मला असं वाटतं की बेस्ट असेल ही, कारण हिच्या आता ट्रॅक्शन कंट्रोल आहे, ड्युअल चॅनल ABS आहे, वरून ड्युअल पर्पज गाडी आहे, ऑफ रोडिंगसुद्धा करू शकता आणि तुम्ही हायवे टुरिंगसुद्धा करू शकता. आणि या गाडीचा जो फिट अँड फिनिश आहे ना, इतका जबरदस्त आहे ना. मला स्पेशली क्वालिटी आवडली स्पेअर पार्ट्सची आणि फिट अँड फिनिश आवडलं. आणि तसंच मिरर थोडेसे अजून थोडे मोठे असते ना तर जरा बरं झालं असतं, कारण छोटे जरा मिरर वाटत आहेत मला. आता जरा गाडी खेचूया. आता 80 वरती आहे गाडी. जबरदस्त, एक नंबर, एक नंबर. 120. सुपर्ब 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 सुपर्ब. गाडीची ब्रेकिंग आहे ना मित्रांनो, खरंच म्हणजे आता मी असं बोलत नाही की ही गाडी चालवतोय म्हणून हिचंच वाटतंय. मी आता डॉमिनारची पण इवन ब्रेकिंग बघितली, पण डॉमिनारचा पाठचा रेअर ब्रेक मला एवढा काही खास वाटला नाही, पण हिचा पाठचा रेअर ब्रेक आहे ना डॉमिनारपेक्षा थोडा बेटर आहे. आणि ABS पण एवढा स्मूथ, एवढा व्यवस्थित वर्क करतोय ना हिचा. हे बघा, NPTच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे, याची हालत बघा काय झाली आहे. बघा खड्डे बघा भाई, खड्डे आहेत की विहिरी आहेत. हा ऑफ रोडिंग टेस्ट, खरी ऑफ रोडिंग टेस्ट या रस्त्यावर आहे. दिशा कशी आहे बसायला गाडी पाठी? कम्फर्टेबल आहे ना, एवढा त्रास नाही होत आहे ना. गाडीचा जो फिट अँड फिनिश आहे ना, एक नंबर, चुम्मेश्वरी. ह्या गाडीचा आहे ना मला टॉप एंड चेक करायचा होता, पण आता ओल्ड पुणा हायवे सगळ्यात बिझिएस्ट हायवे आहे, तर त्याच्यामुळे आता मला गाडी खेचायला मिळत नाही पाहिजे तशी. पण माझ्या मते आहे ना, मला असं वाटतं या गाडीची टॉप स्पीड आहे ना 165 to 170च्या मध्येच असणार. चला तर फायनली आता खंडाळा बोरघाटाला आता सुरुवात झालेली आहे. तर आता ही गाडी घाट कसा चढते ना त्याचा फील आता आपल्याला येईल. आता मी 4थ्या गिअरमध्ये आहे आणि एकदम इझिली गाडी मॅन्युअरिंग होते या घाटामध्ये. मला डाऊनशिफ्ट करायची काही गरज वाटत नाही. आणि 4थ्या गिअरवरती मी ओव्हरटेकसुद्धा करू शकतो घाटात. हे बघा, 4थ्या गिअरचा जो पुल आहे ना तो एक नंबर आहे. आता डाऊनशिफ्ट करत नाही मी, बघूया चढते का. थोडीशी नॉकिंग करते, बट ठीक आहे. नाही
अजून डाऊनशिफ्ट नाही केलं आहे मी. एक नंबर, ऑसम 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 ऑसम. 4थ्या गिअरवरती तो पूर्ण स्टिफ चढवला मी आणि स्पीड काहीतरी 30-35ची होती. शिंगरोबाचं मंदिर आलं. शिंगरोबा महाराजा सांभाळ कर रे महाराजा. मुंबई जवळचा सर्वात सुंदर घाट म्हणजे खंडाळा भोर घाट. किती पण वेळा प्रवास केला ना तरी मन भरत नाही या घाटातून. हे काय ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. हा कुठून टाकतोय टाटावाला. हे असे का थांबलेत मध्ये. हो दादा. हे बघा आता लाईट वेटचा इकडे फायदा होतोय बघा ट्रॅफिकमध्ये. हे बघा शिंगरोबा धनगराची आठवण आली. केवढ्या बकऱ्या आहेत व. काय थंड हवा लागते यार इकडे. मला वाटलेलं इकडे पाऊस भेटेल पण पावसाचं चिन्ह नाही आहे. एक कविरा आई तुझी पालुखी गो पालुखी चंदनाची. लोणावळ्याची वाट पकडल्यावर एकविरा आईचं दर्शन घ्यायचं मन करतं. डॉमिनरपेक्षा मला ही बेस्ट वाटली गाडी. हां बट प्राईस पॉईंटच्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेलात ना तर डॉमिनर हिच्यापेक्षा जवळजवळ 60-70 हजार स्वस्त आहे. तर त्याच्यामुळे जर तुमचं बजेट अंडर 3 lakhs असेल तर डॉमिनरवर जावा. आणि तुमचं बजेट जर 3.5 लाखाच्या आतमध्ये असेल आणि तुम्हाला एक परफेक्ट टुरर आणि ऑफ रोडर मशीन जर पाहिजे असेल आणि एक परफेक्ट वेल अँड फिट अँड फिनिश आणि क्वालिटी बाईक पाहिजे असेल तर नक्कीच मी तुम्हाला ट्रॅम सजेस्ट करेन. संडेला लोणावळ्याला आल्यावरती ही हालत होते. आणि वरून तो एक तर फुलांचा स्पॉट एकदम आता ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या तरी. आणि सगळा पब्लिक तिकडेच जातोय ती फुलं बघायला. घे पाय वर घे दिशा. कमॉन. वॉटर क्रॉसिंग लेह लडाखवाली फिलिंग. आई शपथ हे ट्रॅफिक आणि ही गर्दी पाहून आहे ना जरा पण इच्छा होत नाही जायची. टायगर पॉइंटला आणि नाश्ता करायला इथे थांबलोय. आज संडे आहे तर एवढा पब्लिक आलाय ना टायगर पॉइंटला आणि ती फुलं बघायला. आणि जबरदस्त ट्रॅफिक झालं तर बोललो थोडं खाऊन घेऊया कारण सकाळी नाश्ता करून नाही निघालेलो. तर बोललो की चला इथे खाऊया आणि मग ती काय ती फुलं ती आहेत ती बघायला जाऊया. आता ती फुलं आहेत का व्यवस्थित ती पण आता असतील की नाही माहीत नाही कारण एवढा पब्लिक जवळजवळ गेलाय. तर पूर्ण ट्रॅफिक जाम झालाय. तर चला नाश्ता करून घेऊया आणि ठीक आहे आता टायगर पॉइंटचा तुम्हाला व्ह्यू मी दाखवतो. आई शपथ इकडे आता असा सीन झाला आहे. ऑलमोस्ट 30% गाड्यांच्या क्लच प्लेट जळायला आहे तिकडे. एवढा ट्रॅफिक झाला आहे आणि आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. खरी ट्रॅफिक टेस्ट या ट्रॅम्प स्क्रॅम्बलर 400ची आज झाली आहे. झक मारली आणि इथे फुलं बघायला आलो असं वाटतंय मला. त्याच्यापेक्षा दादर फुल मार्केटला गेलो असतो खूप फुलं दिसली असती. तर मित्रांनो फायनली त्या फुलांच्या स्पॉटच्या इथून आम्ही जवळजवळ आतमध्ये इथे कुठेतरी आलो आहे. तर हे सुंदर असं लोकेशन आम्हाला आता इथे भेटलं आहे. कुठलं गाव आहे कुठलं लोकेशन आहे काहीच माहीत नाही. पण त्या साईडला तिकडे बघताय ना बघा या साईडला तिथे एक धबधबा आम्हाला दिसतोय. आणि हे पाणी एवढं जबरदस्त आहे ना तर मस्तपैकी गाड्या आम्ही साईडला लावल्या
आणि इकडे थांबायचा निर्णय घेतला, कारण एवढा पब्लिक आलाय ना ती फुलं पाहायला. तर मी तुम्हाला एकच विनंती करतो, संडेला जर तुम्ही या स्पॉटवर येत असाल ना तर प्लॅन ड्रॉप करा, नका येऊ. आणि हा व्हिडिओ आहे ना मी आता इथेच संपवतो. ट्रॅम स्क्रॅम्बलर 400 ही गाडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.